नमस्कार, हरिओम माझ्या सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणींना. ज्या प्रकारे आपण आपल्या घराला आणि व्हेइकलला मेंटेनन्स करतो, त्याची सर्व्हिस करतो, त्याची काळजी घेतो, जेणेकरून आपलं घर आणि व्हेइकल जास्तीत जास्त काळ टिकावे. त्याच प्रकारे आपण आपल्या शरीराची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शरीराची काळजी आपण पौष्टिक आहार, योगा, व्यायामाद्वारे घेऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांना योगा, व्यायामासाठी वेळ मिळत नाही. त्यांच्यासाठी आपले व्हिडिओज आहेत जे 5 मिनिटं 10 मिनिटं योगासने करून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता. या आसनांपैकीच आज आपण एक पवन मुक्तासन बघणार आहोत. हे पवन मुक्तासन तुम्ही तुमच्या बेडवरती सकाळी जेव्हा उठता तेव्हा बेडवरतीच करू शकता. याच पवन मुक्तासनाची कृती आणि सराव बघूयात. चला तर मग प्रथमतः आपण जमिनीवरती झोपणार आहोत आणि शरीर शिथिल करून घेणार आहोत. जमिनीवर झोपल्यावर शरीर शिथिल करून घेऊया आणि मग आसनाची सुरुवात करूया. आसन सुरू करताना आधी उजवा पाय हळूहळू हवेत उचलत स्वतःच्या छातीकडे खेचत दोन्ही हाताने पायाला मिठी मारूया आणि मान जवळ घेऊया पायाच्या. हळूहळू मिठी सोडत पायाला शिथिल करूया. पवन मुक्तासनाच्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेप्रमाणे थांबायचे आहे. आता डाव्या पायाला हवेत घेत छातीकडे घेऊन मिठी मारूया. मिठी सोडत पायाला जमिनीकडे जाऊन देऊ. आता हळूहळू दोन्ही पाय हवेत घेत छातीकडे घेऊया आणि दोन्ही पायांना मिठी मारूया. मिठी सोडत पायांना जमिनीकडे जाऊ देऊया. या प्रकारे आपल्याला पवन मुक्तासन 5 वेळा करायचे आहे. पवन मुक्तासन झाल्यावर आपण जेव्हा जमिनीवर उठतो तेव्हा या प्रकारे उठायचे आहे. या प्रकारे आपण पवन मुक्तासनाची कृती बघितलेली आहे. आता त्याचा सराव करूयात.
अशा प्रकारे आपण पवन मुक्तासनाची कृती म्हणजेच ते स्टेप बाय स्टेप कसे करावे हे बघितलेले आहे आणि त्याचा सराव देखील केला आहे। त्याच पवन मुक्तासनाच्या नियमित सरावाने त्याचे आपल्या शरीराला होणारे काही फायदे बघू। पवन मुक्तासनाच्या नियमित सरावाने अंतर्गत अवयवांची मालिश होते, ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, वजन कमी करण्यास तसेच पोटाजवळील चरबी कमी करण्यास मदत होते। पवन मुक्तासनाच्या नियमित सरावाने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते। महिलांसाठी हे अत्यंत उपयोगी असे आसन आहे, त्यांनी हे आवर्जून केलेच पाहिजे। पवन मुक्तासन कोणी करू नये हे बघूयात। पवन मुक्तासन हे ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी करू नये। ज्यांना हृदयविकार किंवा हृदयाच्या संबंधित समस्या आहे त्यांनी देखील हे आसन टाळावे। ज्यांना मानेचा पाठीचा त्रास आहे त्यांनी देखील हे आसन योग शिक्षकांच्या निगराणीखाली करावे। अशा प्रकारे पवन मुक्तासनाची माहिती आपण बघितलेली आहे। आपले व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हरिओम।